सॅटेलाइट सिग्नल्स आणि फ्रिक्वेन्सीज कोणत्या कोणत्या आहेत, सॅटेलाइटसाठी कोणत्या कोणत्या फ्रिक्वेन्सी यूज केल्या जातात. आता लक्षात घेतलं पाहिजे की सॅटेलाइटचे जे सिग्नल्स आहेत ते मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे. कोणती फ्रिक्वेन्सी आहे? मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी आहे. मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीच्या आधारावर आहे. तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती असली पाहिजे, कोणत्या कोणत्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय काय गोष्टी घडत असतात. एक लक्षात घ्या, है ना. आता हे जे काही तुम्हाला एक कन्सेप्ट इथं सांगतो आणखी, कशा पद्धतीने हे वर्कआउट करतं. एक गोष्ट तुम्ही इथं लक्षात घेऊन घ्या आणि ती कधीच विसरायची कामाची नाही, विसरू नका. इथं व्हिजिबल लाईट आहे, है ना. इथं रेडिओ वेव्ज आहेत, इथं मायक्रोवेव्ज आहेत, इथं इन्फ्रारेड आहेत, इथं कोण आहे? व्हिजिबल लाईट आहे, इथं अल्ट्राव्हायोलेट आहेत, इथं एक्स-रे आहेत, इथं गॅमा रेज आहेत. ह्या काय आहे? हा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात त्याला. आता जे काही रिमोट सेन्सिंग आहे ती सर्वात जास्त या एरियामध्ये होते. कोणते? व्हिजिबल लाईट मध्ये. पण फक्त आपल्याला दिसतं म्हणून या एरियामध्ये रिमोट सेन्सिंग होते असं नाही. जे सेन्सर्स आहेत ते बाकीचे जे काही रेडिएशन्स आहेत ते पण ऑब्झर्व करू शकतात. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, इथपासून तर इथपर्यंत या सर्वांमध्ये रिमोट सेन्सिंग आणि नेव्हिगेशन पॉसिबल आहे. मग नेव्हिगेशनसाठी सर्वात जास्त यूज केल्या गेलेली जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती कोणती आहे? मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी आहे. मग ह्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे आणि हे जे रेडिएशन्स आहेत, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, ह्या माहिती असल्या अपेक्षित आहे. एक लक्षात घ्या, हे जर माहिती करायचं असेल आणि हे जर तुम्हाला पाठ ठेवायचं असेल तर या फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. यासाठी मी एक ट्रिक बनवली आहे, ती ट्रिक पण लक्षात ठेवा. रेडिओ मिर्ची आय लव्ह यू एक्स गर्लफ्रेंड अशी ट्रिक आहे. काय म्हणतो मी? रेडिओ मिर्ची आय लव्ह यू एक्स गर्लफ्रेंड. ही ट्रिक आहे. काय आहे? रेडिओ म्हणजे काय? रेडिओज आहे. मिरची म्हणजे काय? मायक्रोवेव्ह आहे. आय म्हणजे काय? इन्फ्रारेड आहे. एल म्हणजे काय? व्हिजिबल लाईट आहे. यू म्हणजे काय? युव्ही लाईट आहे. एक्स म्हणजे काय? एक्स-रे आहेत. आणि जी गर्लफ्रेंड म्हणजे काय? जी म्हणजे काय? गॅमा रेज आहेत. मग या पद्धतीने ही जी ट्रिक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम लक्षात ठेवू शकता. जे काही जीपीएस साठी लागणारे सिग्नल्स आहेत ते कशामध्ये? मी सांगितलं तुम्हाला मायक्रोवेव्ह पद्धतीचे आहे. मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. त्यासाठी जो बँड आहे तो एल बँड यूज केला जातो. कुठे L1 आहे, कुठे L2 आहे, कुठे L3 आहे, अशा पद्धतीचे बँड यूज केले जातात. जे काही सिग्नल, जे काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सी कोणाच्या आहेत? मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी यूज केल्या जातात. कशामध्ये? जीपीएस मध्ये, है ना. जीपीएस ज्या काही नेव्हिगेशनसाठी आणि कम्युनिकेशनसाठी सॅटेलाइटसाठी जे काही फ्रिक्वेन्सी यूज केली जाते ती फ्रिक्वेन्सी मोस्टली कोणती असते? एक तर रेडिओ फ्रिक्वेन्सी असते, किंवा मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला त्याच्यामध्ये यूज केल्या जाते. हे जे काही सिग्नल्स आहेत, हे जे फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. L1, L2, L5 है ना. L1 जी आहे ते सिव्हिलियन आणि मिलिटरीसाठी आहे. L2 कशासाठी आहे? फक्त मिलिटरीसाठी आहे. L2 जी आहे ती मिलिटरीसाठी स्पेशली आहे. L5 कशासाठी आहे? सेफ्टी ऑफ लाईफ यासाठी L5 आहे. मग या फ्रिक्वेन्सीचा यूज करून काय आहे? हे जीपीएस सिस्टम चालवले जातात. आता ते कशा पद्धतीने आहे ते बघितलं पाहिजे. जीपीएस सॅटेलाइट सिस्टम मायक्रोवेव्ह सिग्नलच्या माध्यमातून पृथ्वीवर जीपीएस रिसिव्हरला माहिती, इन्फॉर्मेशन पाठवले जातात. सिग्नल्समुळे आपले लोकेशन, टाइम आणि नेव्हिगेशन अचूक समजले जाते. त्याच्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे सुडो रॅन्डम कोड्स, है ना. याच्यामध्ये यूज केले जाते म्हणजे सुडो रॅन्डम कोड्स. आता हे सुडो रॅन्डम कोड्स काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत ते बघितलं पाहिजे. सुडो रॅन्डम कोड्स हा जीपीएसचा सर्वात महत्वाचा प्राईम भाग आहे. हा डिजिटल कोड असतो. हा जो सुडो रॅन्डम कोड आहे हा एक डिजिटल कोड आहे. यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, यात ऑन आणि ऑफ पल्सचा एक संपूर्ण कॉम्प्लेक्स गुंतागुंत केलेला सिक्वेन्स असतो. काय आहे? याच्यामध्ये ऑन किंवा ऑफ पल्सेसचा एक कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचा सिक्वेन्स असतो. रिसिव्हरला हा कोड ओळखून सॅटेलाइट पासून जे सिग्नल आहेत याला किती वेळ लागलेला आहे हे मोजता येते आणि त्यावरून डिस्टन्स, अंतर काढता येते. ऑफ आणि ऑन हे जे पल्सेस आहेत हे पल्सेस त्याच्यामध्ये कशामध्ये? या कोडच्या मध्ये असतात, जे की जीपीएसच्या रिसिव्हर मध्ये असतात, है ना. जे काही सॅटेलाइट मध्ये असतात हे ऑन आणि ऑफ होतात. ऑन आणि ऑफ केल्यामुळं हा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मुळे जिथून तो निघाला तिथपासून तो
जो काही रिसिव्हर आहे, रिसिव्हर पर्यंत येईपर्यंत त्याला किती टाइम लागलेला आहे हे मोजायचं काम ते केलं जातं. म्हणून तो तिथपासून इथपर्यंत कुठं आहे आणि त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर तो तिथून कुठं आहे हे अंतर मोजणं, टाइम मोजण्यासाठी आणि अंतर मोजण्यासाठी हा परफेक्ट कार्यक्रम आहे. आणि हे जे काही सुडो रेंजिंग कोड आहे याचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे दोन प्रकार आहेत ते एक म्हणजे काय, कोर्स ऍक्विजिशन कोड, याला सीए कोड म्हणतात. दुसरं आहे प्रिसिजन कोड, त्याला पी कोड म्हणतात. हा जो काही कोर्स ऍक्विजिशन कोड आहे हा L1 सिग्नलवर आधारित असतो. L1 जी फ्रिक्वेन्सी आहे, ही जी L1 फ्रिक्वेन्सी आहे या L1 फ्रिक्वेन्सीवर आहे. आता जर हा जो काही L1 फ्रिक्वेन्सी आहे, ही L1 फ्रिक्वेन्सी कोणासाठी आहे, सिव्हिलियन आणि मिलिटरीसाठी यूज आहे. L2 कोणासाठी आहे, मिलिटरी यूज साठी. हे पण लक्षात ठेवा. मग काय आहे, एक लक्षात घेतला, हा L1 सिग्नलवर आधारित आहे. कोणता, कोर्स ऍक्विजिशन कोड. कोर्स ऍक्विजिशन कोड दोन टाईपचे कोड आहेत, दोन टाईपचे प्रकार आहेत याच्यामध्ये, है ना. फ्रिक्वेन्सी, सॅटेलाइट बँड आणि फ्रिक्वेन्सी. सॅटेलाइट मध्ये कोणते बँड यूज केले जातात, एल बँड यूज केले जातात, है ना. एक लक्षात केलं, एल बँड कशावर आधारित आहे, मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे. मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी कशामध्ये यूज केली जाते, जीपीएस मध्ये यूज केले जाते. त्याच्यामध्ये हे L1, L2 आणि L5 ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत आणि त्याचा यूज वेगवेगळ्या पर्टिक्युलर यूज आपल्याला तिथं पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने इथं सांगतोय काय आहे, हे जे सॅटेलाइट मधले जे काही मायक्रोवेव्ह सिग्नल्स आहेत त्या सिग्नलचा काही कोड आहेत. या सिग्नलमध्ये टाइम, लोकेशन आणि नेव्हिगेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये काही सिग्नल्स पाठवले जातात. त्या सिग्नलमध्ये काही कोड्स आहेत. त्याला पहिला जो कोड आहे, मेन जो बेसिक कोड आहे त्याला म्हणतात सुडो रॅन्डम कोड. हा जो कोड आहे याच्यामध्ये काय आहे, ऑन ऑफ करण्याचं जे काही मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझमच्या माध्यमातून तो एक्झॅक्ट रिसिव्हर पासून तो जो सॅटेलाइट आहे तो किती दूर आहे आणि किती टाइम लागलेला आहे त्या सिग्नलला याला हे कळतं. मग हे कळवायसाठी आपल्याला काय आहे, याचे जे काही रॅन्डम कोड आहे याचे पण पीसीआरचे दोन प्रकार पडतात. कशानुसार, त्याच्या फ्रिक्वेन्सीनुसार. मग त्याच्यामध्ये एक आहे तो काय आहे, कोर्स ऍक्विजिशन कोड, सीए कोड म्हणतात. हा L1 सिग्नलवर असतो. L1 सिग्नल कशासाठी आहे, हा सिग्नल कशासाठी आहे, हा मिलिटरीसाठी, मिलिटरी आणि सिव्हिलियन साठी आहे. ठीक आहे. हा कोड प्रत्येक 1023 बीट अंतरावर रिपीट होतो. किती आहे हा कोड, प्रत्येक 1030 बीट नंतर रिपीट होत असतो. याचा मॉड्युलेशन रेट जो आहे तो 1 मेगाहर्ट्झ इतका आहे. सिव्हिलियनसाठी, नागरिकांसाठी जीपीएस मध्ये याच कोडचा वापर केला जातो. म्हणजे सिव्हिलियन यूज साठी कोणता आहे, सामान्यतः हा जो काही जीपीएस कोड आहे कोणता, हा L1 चा हा कोर्स ऍक्विजिशन कोड यूज केला जातो. मोबाईल फोन, कार नेव्हिगेशन, स्मार्ट वॉच इत्यादी मध्ये हा कोड यूज केला जातो. कोणता, कोर्स ऍक्विजिशन कोड. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर दुसरा कोड आहे तो म्हणजे प्रिसिजन कोड, पी कोड म्हणतात त्याला. याच्यामध्ये L2 जी नावाची जी काही फ्रिक्वेन्सी आहे जी ती तुम्हाला इथं सांगितलेली आहे, ही L2 ही कशासाठी आहे, ही मिलिटरी है ना, मिलिटरीसाठी आहे. सिव्हिलियनसाठी L2C नावाची आहे. मग काय आहे, ही L2 जी आहे ती कशासाठी आहे, ती L2 कशासाठी आहे, ही L1 आणि L2 जी दोन्ही सिग्नल वर आधारित आहे. आणि ही मेस्टली कशासाठी, मॉड्युलेशन रेट जो आहे तो 10 मेगाहर्ट्झ आहे. याचा किती मेगाहर्ट्झ आहे, याचा 1 आहे. म्हणजे 10 पट जास्त याचा रेट आहे, है ना. आणि हा मिलिटरी पर्पज साठी यूज केला जातो. मोस्टली कशासाठी आहे, मिलिटरी पर्पज साठी आहे. सीए मोड पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स आणि अधिक अॅक्युरेट आहे. हा काय आहे, सीए पेक्षा याच्यापेक्षा जास्त अॅक्युरेट आपल्याला हा पाहायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये पण त्यांनी हा जो प्रिसिजन कोड आहे हा मिलिटरीसाठी ठेवलेला आहे आणि सीए जो कोड आहे, सीए म्हणतो आपण कोर्स ऍक्विजिशन कोड आहे, तो कशासाठी ठेवलेला आहे, हा सिव्हिलियन यूज साठी ठेवलेला आहे. आणि याच याच्यावर काय केलेलं आहे, आयोगाने क्वेश्चन विचारलेला तुम्हाला पाहायला मिळतो.